या घडीची महत्त्वाची बातमी आहे। अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडलाय। आतापर्यंत तब्बल 5000 आश्वासनं प्रलंबित आहेत। आश्वासन समितीच्या वार्षिक अहवालातून गंभीर माहिती स्पष्ट आहे। 2002 ते 2025 या 23 वर्षात 36,124 आश्वासनं सरकारनं दिली। त्यातली फक्त 30,920 आश्वासनं पूर्ण करण्यात आलेली आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, अधिवेशन संपताच ही बातमी समोर येणं विरोधकांच्या हाती आयतकोलीत। निश्चितच लागली, कारण या प्रकरणात जर आपण घेतलेली माहिती असेल तर जी अधिकार समिती आहे, या आश्वासन समिती आहे, याच्या अध्यक्ष आहेत ते सर्वपक्षीय लोक आतापर्यंत होते। म्हणजे अगदी 2024-25 पर्यंत रवी राणा असतील किंवा 2021-22 मध्ये कैलास गोरंट्याल असतील, अशा वेगवेगळ्या सर्वपक्षीय जे आमदार होते त्यांची या संदर्भातील जी समिती होती त्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेली होती। आणि प्रत्येकाकडे ही जबाबदारी होती की दरवेळी अधिवेशनात दिलेली जी आश्वासन आहे तशी पूर्तता होते की नाही याचा आढावा घेणं। आणि यानंतर एकंदरीत जर पाहिलं असेल तर जवळपास 30,000 आश्वासनं जरी पूर्ण झाली असली तरी जवळपास 5,000 आश्वासनं आहेत ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीयेत। ही प्रदीर्घ काळातील आकडेवारी जरी असली तरी इतक्या वर्षानंतर ही अनेक आश्वासनं प्रलंबित राहणं ही निश्चितच भूषणावह बाब नाही। आणि त्यामुळे या मुद्द्यावरती आज कुठेतरी विरोधक आहेत ते सरकारला खडा सवाल विचारू शकतात। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।